पोटच्या पोरीची डोळ्यात ओळख नसणारा नराधम कोडोलीमध्ये पत्नी आणि 3 मुलींसह राहत होता. पत्नीसह मजुरी करणाऱ्या नराधमाला दारूचं व्यसन होतं. त्यानं 3 ते 4 वेळा बालवाडीत शिकत असलेल्या 5 वर्षांच्या पोटच्या पोरीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानं मुलीला कुणाला सांगितलं तर ठार मारेन अशी धमकीसुद्धा दिली होती. अखेर हा घाणेरडा प्रकार असह्य झाल्यानं पीडित मुलीनं तिच्या मावशीला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईनं याची खात्री करून 24 जानेवारी 2020 रोजी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोडोली पोलिसांनी आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करत त्याच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यामध्ये सरकारी वकील ॲडव्होकेट मंजुषा पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून नराधम बापाला 20 वर्षे सक्त मजुरी शिक्षा, 1000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यावेळेला मुलीनं घडलेली सगळा प्रकार सांगितला की वडिलांनी तिच्यावर अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून. त्यावेळेला पहिल्यांदा कोणाचा विश्वास बसला नाही, परंतु तिला 3-4दा विचारल्यानंतर प्रत्येक वेळा तिनं तेच सांगितली गोष्ट. मग त्यानंतर मुलीच्या आईनं कोडोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीच्या वडिलांच्या विरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणामध्ये मी एकूण 12 साक्षीदार तपासले. या पीडित मुलीची साक्ष, पीडित मुलगी, तिची आई, मामा, मावशी आणि तिची मोठी बहीण ह्या सगळ्यांच्या साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. तसंच वैद्यकीय अधिकारी ज्यांनी पीडित मुलीची तपासणी केली होती त्यांची पण साक्ष घेतली. त्यांनीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण साक्ष दिली. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ॲज वेल ॲज हायकोर्ट यांचे सायटेशन्स आणि मी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मुलीच्या वडिलांना म्हणजे ह्या आरोपीला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा माननीय PDJ साहेबांनी ठोठावली.